जास्त वाजवला म्हणून महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्यांच्या पत्नी मार्फत माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून दाखवून दिलं की या महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या राज्यामध्ये खोटे गुन्हे पण दाखल होऊ शकतात आणि सत्तेमध्ये असणारा माणूस पदाचा दुरुपयोग करून कसाही कायदा हाकू शकतो आणि हे याच्यावरून सिद्ध झालंय. माझ्यावर लावलेली कलम अतिशय गंभीर आहेत. फक्त मला एक प्रश्न पडलाय, मी आजपर्यंत ऐकलं होतं कानून के हात लंबे होते हैं, पण मला हे माहित नव्हतं की माझे हात 600 किलोमीटर एवढे लांब आहेत. याच्यामध्ये लावलेली कलम आहेत BNS 78(1) त्याच्यामध्ये ब, त्यानंतर BNS 78(2), त्यानंतर BNS 79, BNS 356(2) आणि IT ऍक्ट 2000 त्यामधलं 67 कलम. ही कलम आहेत विनयभंग, त्याच्यानंतर अश्लील माहिती प्रसारित करणे, त्याच्यानंतर एखाद्या महिलेचा वारंवार पाठलाग करणे, तिला नको असलेला संवाद साधणे. आता मला एक प्रश्न पडलाय, हे सौ ज्योती बावनकुळे यांच्या मार्फत हेमलता मनोज ठाकूर या दोन्हीही व्यक्तींना मी ओळखत नाही ना. मी यांचं कुठे नाव घेतलंय ना बावनकुळे साहेबांचं स्वतःचं कुठे नाव घेतलंय, कुठेच नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारला होता तुमच्याकडे 1147 एकर जमीन आहे की नाही, पण त्यांनी आधी तर मानहानीची नोटीस पाठवली आणि त्याच्यानंतर हा खोटा गुन्हा दाखल केलाय. याच्यामधली कलम एवढी गंभीर लावलेली की मला प्रश्न पडलाय, चला मी 600 किलोमीटर दूरवरून एवढी मोठाले गुन्हे करू शकतो. आणि याच्यामध्ये काय लिहिलंय माहितीये का, अभद्र भाषेचा वापर केला. म्हणजे तुम्हाला वाचायला भेटेलच, मी हे टाकतोय व्हिडिओमध्ये, पूर्ण वाचून घेताल तुम्ही. पण मला प्रश्न पडलाय, फडणवीस अरे तुम्हाला विरोधक नकोय तर तुम्ही आम्हाला मारून टाका ना, सुपारी द्या आणि मारून टाका. असले खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही सिद्ध काय करताय? आणि हे गुन्हा दाखल करून घेणार कोराडी नागपूर शहर पोलीस स्टेशन, त्याच्यामध्ये महेंद्र चोपडे आहेत PSI आणि PI आहेत गणेश रामदास D. या दोघांनी मिळून बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे FIR दाखल करून घेतलाय. तुम्हाला कायद्याचा अभ्यास नाहीये का? फिर्यादीने जशी फिर्याद दिली त्या हिशोबाने कलम लावायला पाहिजेत की फिर्यादीने सांगितलेली कलम लावायला पाहिजेत? प्रश्न पडला.